नमस्कार, सिटी न्यूज मधून मी रोहिणी. मी सध्या आहे नागपूरमधील अशा ठिकाणी जिथे सकाळपासून तर सायंकाळपर्यंत लोकांची अक्षरशः वर्दळ असते. म्हणजेच काय की अजनी पुलावर इथून जर तुम्ही बघितलं, माझ्या मागे 2 ते 3 रोड इथे मध्ये क्रॉस होतात. म्हणजेच काय की इकडनी अजनी पूल पण येतो आणि तिकडनी पण रोड येतो आणि मध्ये जे आहे कन्स्ट्रक्शन सुरू असल्यामुळे बॅरिगेटिंग लावलेलं आहे. जर तुम्हाला दिसू शकत असेल तर तुम्ही बघा माझ्या सोबतच की इथे कंटिन्युअसली लोकांची वर्दळ ही सुरू आहे आणि ट्रॅफिक जाम होतो. रस्ता अक्षरशः छोटा झालेला आहे आणि या छोट्या रस्त्यामधनं आपण बघू शकतो इथे तर कोणी ये जा करतात तर कोणी रॉंग साईडने देखील येण्याचा प्रयत्न करतो. जर आपण बघितलं इथे बॅरिगेटिंग लावलेलं आहे. काही गोष्टी म्हणजे आम्ही पुष्कळदा तुम्हाला आमच्या मार्फत दाखवलं देखील आहे की अजनी पुलाचं काम हे एकदम कासवाच्या चालेनं होत आहे. एकदम हळूहळू होत आहे. इतक्या पुरातन काळापासून बनलेलं हे पूल अजूनही अक्षरशः तसंच आहे. तिथून येताना जेव्हा मोठे वाहनांची तर बंद करून दिलेली आहे ये जा, पण लहान वाहनं देखील जातात तेव्हा तो अक्षरशः पूल हलतो या स्थितीमध्ये आलेला आहे. तरी सुद्धा अजूनही त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. किती वर्षापासून या पद्धतीचे किती व्हिडिओ आमच्या मार्फत आलेले आहेत, पण आज आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा दाखवू इच्छितो की पुन्हा हा रोड छोटा करण्यात आलेला आहे. एकतर रोड खराब आहे, पुलाचं काम अजून अद्याप झालेलं नाही. रोड छोटा असल्यामुळे लोकांनाही कळत नाहीये सकाळच्या या वर्दळीमध्ये आणि घाईमध्ये की कसं यायचं, कुठून जायचं. दोन्ही साईडने दोन्ही लोक येण्याचा प्रयत्न करतात. इथे आपल्यासोबत ट्रॅफिक पोलीस देखील आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं इथली सिच्युएशन काय आहे, कसं ते लोकांना सतर्क करतात आणि हा एवढा आवागमनवाला रोड आहे इथे ते कसं बघतात आहे. सर, काय सांगाल? हे दोन्ही साईडने आता तुम्ही बघू शकता एकदम छोटा रोड झालेला आहे आणि इतक्या दिवसांचं हे काम अजून रखडलेलं आहे. रॉंग साईडनी पण लोक प्रयत्न करतात येण्याचा. तुम्ही त्यावर त्यांच्यावर लक्ष ठेवणार, काय सांगाल? मॅडम, सांगायचा पहिला प्रश्न असा आहे की अजनी रेल्वे ब्रिज इथे पुलाचं अंडरग्राऊंडचं काम चालू आहे आणि त्यामुळे इथे एक अजनी रेल्वे स्टेशनला इथं प्लॅटफॉर्म नंबर 1 पासून तर 7 पर्यंत बनलेलं आहे, पण 3 नंबर प्लॅटफॉर्मपर्यंत रेल्वेचं आवागमन होत राहते. त्यामुळे पॅसेंजर लोक येतात आणि अजनी ओव्हरब्रिजला रेल्वे शेड काढून रेल्वे ओव्हरब्रिजवरून एक रस्ता येतो. असे 2 रस्त्याचं हे छोटं डिवायडेशन आपला अजनी ओव्हरब्रिज इथे येते. त्यामुळे त्या रोडावरतीचं जे काम चालू आहे तिथं हा नॅरो रस्ता आहे, म्हणजे लहान रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरती बॅरिगेट लावलेले आहे आणि त्यांचं पुलाचं काम सुरू आहे. त्यामुळे कसं आहे, येणाऱ्या लोकांना एखादी मोठं वाहन आलं, छोटंसं लाईट व्हेकल आलं त्या एक मिनिट आता आपण बघू शकतो की हे रॉंग साईडने येण्याचा प्रयत्न करत आहेत. फक्त त्यांचं लक्ष ट्रॅफिक पोलिसांचं माझ्याकडे आल्यानंतर असे काही युवक आहेत जे आपण आता स्वतः लाईव्ह मध्ये बघू शकतो की ते प्रयत्न करतात रॉंग साईडने येण्याचा. मॅडम, आम्ही मधातला रस्ता जे आहे तर तिथं कसं आहे, लोकांना येण्याकरता सकाळी शाळेचे मुलं आहे. इथे भरपूरसे कॉलेज आहे. कुठे शिवाजी सायन्स, धनवटे, न्यू इंग्लिश, दीनानाथ, इंडियन जिमखाना, इतके भरपूरशा शाळेचे मुलं लहान सकाळच्या वेळेसनं आवागमन जास्त होत राहते. त्यामुळे हा रस्त्यावरचा नॅरो रस्ता असल्याकारणाने हा पॅक रस्ता चालतो. इथे हा वर्तुळिकीचा रस्ता आहे, त्यामुळे हा कोंडी होतो. कधी कधी ट्रॅफिकची समस्या, एकमेकाला गाड्या भिडतात, त्यामुळे 2 लोकांचे वाद होतात. त्यामुळं तो रस्ता जाम झाल्यानंतर अशा टायमाला इथं परिस्थितीला हाताळावं लागते. मी ह्या बीटचा धंतोली परिसरमध्ये बीट म्हणून PSI सुभाष सावजी आहे, वाहतूक शिकाबर्डी, इथे माझी नेमणूक आहे. आमचे माननीय DCP साहेब त्याकडं सर्व लक्ष देत आहेत. DCP साहेब मार्गदर्शनासाठी इथे आम्हाला सांगतात नेहमी की तुम्ही बीटचे अधिकारी असले, तुमची जबाबदारी आहे, तुम्ही कर्मचाऱ्यापासून काम करून घ्या आणि ते योग्य ते आमच्या कर्मचाऱ्यापासून आम्ही काम करून घेतो. पण तरी पण काही असामाजिक तत्व लोक, मुलं राहतात कॉलेजचे, हुळबाजी मुलं, ते रॉंग साईड येण्याचा प्रयत्न करतात आणि पोलिसाला खिल्ली उडवतात, असं हू करतात आणि पळून जातात. त्यामुळे आम्ही त्यांच्या मागं धावू शकत नाही. काही एखादी पडलं, काही नुकसान झालं हातपाय, तर कधी कधी थोडंसं आम्हाला कानाला ओळा करतो आम्ही. तर कसं आहे, सर्व गोष्टी 100% सुधारित नाही. काही लोक असामाजिक लोक हे करतात आणि आता हे रॉंग साईडचे लोक आहेत ते मधात बॅरिगेट लावलेली आहे. आम्ही कुठे आपल्या पाटबंधारे विवासच्या बेनगंगाच्या समोर आणि ते सामोरीन टर्न केलेलं आहे. आता हा पुलाचा कामाचा जे त्यांना आमचे माननीय पीटर साहेब आहे, सिरे साहेब, त्यांनी पण यांना आले आहे इथे भरपूर वेळा, कमी 6-7 वेळा आले आणि त्यांना समजवलं नेहमी. आता त्या साईडला एक नॅरो रस्ता होत आहे, तिकडचं बी काम सुरू होत आहे. तुम्ही यावर आळा घालण्यासाठी इथे काय केलेलं आहे? आम्ही इथे अजनी रेल्वे स्टेशनच्या समोर 2 कर्मचारी लावलेले आहे आणि न्यू इंग्लिश काँग्रेसनगर शाळा आहे तिथे पण लावलेलं आहे. कारण की भारी वाहन इकडे येणार नाही, त्यामुळे हा रस्ता सुरळीत चालला पाहिजे. त्यासाठी उपाययोजना आमचे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिरे साहेब हे नेहमी इथं तंतोतंत भेटी देतात आणि मी पण स्वतः येऊन भेटी देतो. तर इथल्या कर्मचाऱ्यांना नेहमी सूचना देत राहतो आणि
त्यांच्यावरती नियमित रॉंग साईडचे कारवाई केली असल्या तर त्यांच्यावर कारवाई करतो. नक्कीच आपल्याला सरांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की या परिस्थितीवर कसा आळा घालता येईल हे त्यांनी आपल्याला सविस्तर सांगितलेलं आहे. ही इथे वाहतूक कोंडी होणारच. सकाळी लोकांची जाण्याची गर्दी आणि सायंकाळी येण्याची गर्दी हे होतच असते. आणि आम्ही तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला की फक्त त्यांची थोडी नजर काय चुकली आणि तिथे रॉंग साईडने एक व्यक्ती येताना आपल्याला दिसला. आता आपण बघू शकतो जेव्हा मोठे वाहन येत आहे तिथे तर त्रास होतो. जसं बाईक येतात तर काही नाही, जेव्हा एक कार आली की त्याच्या बाजूला फक्त 2 गाडी येऊ शकतो, त्यानंतर नाही. आता कार आणि ई रिक्षा जेव्हा आपण बघतो तर ते बघू शकता सिच्युएशन, ती स्थिती काय होते आहे. याच वाहनांमुळे इथे या पद्धतीची स्थिती बघायला मिळते. आम्ही आमच्या मार्फत देखील नागरिकांना सांगू इच्छितो की या ठिकाणाहून येताना थोडी स्वतःची सतर्कता स्वतः ठेवा आणि रॉंग साईडने येताना देखील तुम्ही स्वतःचा विचार करा. असेच अपडेट्स नागपूरचे रिलेटेड आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू. तोवर बघत राहा सिटी न्यूज नागपूर.